नंतर माझं 11वी ते 12वी हे शिक्षण माझं साधना विद्यालयामध्ये झालं. म्हणजे गावातनं थोडंसं मी शहराकडे आलो आणि शहराकडे आल्यानंतर थोडंसं बाकीचं, जसं की गावातला विद्यार्थी आणि शहरातल्या विद्यार्थ्यामध्ये थोडासा फरक राहतो, तसं इकडे आल्यानंतर बाकी समाजामध्ये काही गोष्टी चालतात किंवा शाळेमध्ये आपल्याला काही कॉलेजच्या लाईफमध्ये काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यानंतर माझं पुढील शिक्षण, उच्च शिक्षण हे माझं सिंहगड इन्स्टिट्यूटला झालं. की सिंहगड इन्स्टिट्यूटला मी इंटिरियर डिझायनिंगचा एक कोर्स केला. तो पूर्ण करू शकलो नाही कारण माझा एक थोडासा अपघात झाला, मोठा अपघात झाला होता तेवढच्या उड्डाणपुलावरती. त्यामुळे मला थोडासा गॅप घ्यावा लागला, त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये गॅप पडला. नंतर परत तो कोर्स सोडून मला दुसऱ्या काही कोर्सला ऍडमिशन घ्यावी लागली. म्हणजे असं हे करता करता आरोग्य सेवा असेल किंवा सामाजिक कामं असतील किंवा सामाजिक बांधिलकी असेल, गावातनं बाहेर पडल्यानंतर ह्याचं थोडंसं प्रमाण थोडंसं माझ्याकडनं वाढलं गेलं. आणि ज्यावेळेस माझा स्वतःचा ऍक्सिडेंट थिओर फाट्याच्या ब्रिज जवळ झाला, टीव्हीएस विक्टर गाडीवरतीच मी सकाळी 6 वाजता सिंहगड इन्स्टिट्यूटला कॉलेजला निघालो होतो आणि निघता निघता एक ब्रिजवर एकदम स्पीडने गाडीली माझा ऍक्सिडेंट झाला. आणि त्यानंतर मला साधारणतः 1.5-2 महिन्यांची रेस्ट घ्यावी लागली. त्या 1.5-2 महिन्याच्या रेस्ट मध्ये कॉलेजचे काही दिवस माझे पुढे निघून गेले. ते 1 वर्ष माझं वाया गेलं. ते वर्ष वाया गेल्यानंतर घरच्यांनी थोडंसं, बाबा पुणे रोज थेऊर ते सिंहगड इन्स्टिट्यूट रोज 45 किलोमीटरचा प्रवास करणारं शिक्षण आपल्याला घ्यायचं नाही, म्हणून तो थोडा तिथं थांबलं गेलो. त्याच्यामध्ये थोडासा मला तिथं ब्रेक मिळाला शिक्षणाला. आणि तो ब्रेक मिळाल्यानंतर परत मग मी नंतर माझं 2010 साली मी थोडासा एक शिक्षणात थोडंसं आपण 1 वर्षभर कमी पडलोय, तर मग थोडंसं एक वेगळं की बाबा माझ्या कुटुंबामध्ये कुस्ती क्षेत्रासंदर्भात किंवा एक व्यायामासंदर्भातली आवड होती आणि त्यावेळेची माझी तब्येत किंवा हे तर थोडंसं डाऊन होतं. तर घरच्यांना वाटलं की बाबा 1-4-6 महिने आता अपघातातनं थोडंसं रिकव्हर झालाय, तर बाबा थोडंसं आपण तब्येतीकडे लक्ष देऊ. त्यावेळी मी सांगलीला गेलो आणि सांगलीला तालमीमध्ये 6 महिने राहायचं होतं. ह्या हिशोबाने गेलो आणि जवळजवळ तिथं मी 6 वर्ष काढले.